मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरला केमिकल थर्मोडायनेमिक्स मध्ये प्रॉब्लेम्स आपण स्टडी करत होतो. आता आज प्रॉब्लेम काय बघा, हा कॅल्क्युलेट स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन. रिएक्शन आपल्याला दिले Fe2O3 सॉलिड गिव्स 3CO गॅस गिव्स 2Fe सॉलिड प्लस 3CO2 गॅस. ही आपली रिएक्शन आहे. प्लस स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन डेल्टा H नॉट ही व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे या रिएक्शन साठी. आता लक्षात घ्या काय करायचं बघा, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ Fe2O3 ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ COC पण व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. आणि नेक्स्ट बघा स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ CO2 दिलेला आहे. आता आपण काय करू शकतो बघा, डायरेक्ट आता फॉर्म्युला यूज करणार आहे. आपला स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन काय फॉर्म्युला आहे, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन इज इक्वल टू काय आहे, समेशन काय आहे, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ काय प्रोडक्ट्स माइनस काय आहे, समेशन स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिएक्टंट्स. ओके काय तर आता आपल्याला स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन दिलेला आहे. स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन पुन्हा दिलेला आहे Fe2O3. बघा इथं मग Fe2O3 किती आहे, 1 मोल आहे ना. त्यामुळे आपण इथे काय लिहिणार आहे, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ Fe2O3 प्लस काय ना, इथं किती CO आहे, 3 आहे, 3 मोल्स आहेत. त्यामुळे 3 इंटू काय येणार आहे, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ CO येणार आहे. ओके त्यानंतर मायनस आता होणार, मायनस आता काय केलं मी, प्रोडक्ट केलंय का, प्रोडक्ट मायनस रिएक्टंट पाहिजे. स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ Fe करा, प्रोडक्ट मायनस रिएक्टंट ना, त्याचे 2 मोल्स आहेत त्यामुळे इथे 2 इंटू होणार. ओके त्याचे 2 मोल्स आहेत ना, 2 इंटू स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट्स. ओके Fe प्लस इकडे काय येणार आहे, 3 इंटू स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन काय होणार आहे, CO2. CO2 चे 3 मोल्स आहेत ना, मायनस. आता रिएक्टंट आपण जाणार, रिएक्टंट काय येणार, त्याचा 1 मोल्स आहे, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ Fe2O3. ओके त्यानंतर प्लस स्टँडर्ड एन्थॅल्पी इंटू स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ CO. लक्षात आहे का, हे अशा 3 असणार आहे. ओके स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ Fe प्लस स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ CO2 हे आपल्याला दिलेलं आहे. आता काय करणार आहे आपण जरा लक्षात घ्या, Fe चे किती येणार आहे, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ Fe किती असतं, दिले का आपल्या याच्यामध्ये, दिलेलं नाही लक्षात घ्या. मग Fe चे किती काय असतं, 0 ना, कारण का आपले काय असतं, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ एलिमेंट फ्रॉम इटसेल्फ इज 0. त्यामुळे ह्याची काय म्हणजे डायरेक्ट 0 समजा, हे 0 येणार. इकडे बघा 3 इंटू समजा 3 इंटू स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ CO2. CO2 किती आहे बघा, CO2 किती आहे, मायनस 393 समजा मायनस. ओके तर स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ Fe2O3 एका मोल्स मायनस 824. ओके प्लस ही किती आहे, 3 इंटू स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ CO. CO किती आहे आपल्याला, मायनस 110. समजा हे आपण आता सिम्प्लिफाय करणार आहे. समजा त्याचं सिम्प्लिफिकेशन करून आपल्याला आन्सर करायचं. हे किती नाव बघायचं म्हणजे स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ 3 इंटू मायनस 390 to minus 824 plus 3 to 1110. आता हे कसं होणार, 3 इंटू मायनस 390 हे मायनस मायनस प्लस होईल, प्लस 824 प्लस हे किती होणार आहे, 033. चल का 824 प्लस 330. चल का हे करायचं बरोबर ना. ओके त्यानंतर मायनस आपला हे किती येणार बघा, आता इकडे 39 7
प्लस हे किती येणार ते 11 मायनस आहे प्लस 8 to 4 प्लस 30. ओके, जे आन्सर आपल्याला मिळणार आहे मायनस 25 किलो जूल. ओके, मायनस 25 किलो जूल आपल्याला आन्सर मिळणार आहे स्टँडर्ड एंथॅल्पी ऑफ फॉर्मेशन. लक्षात येईल का? ओके, समजले की? त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. बघा इथे प्रॉब्लेम काय दिले बघा. फॉर सर्टन रिएक्शन डेल्टा एच स्टँडर्ड एंथॅल्पी दिले 219 किलो जूल, डेल्टा एच -21 जूल पर केल्विन. डिटरमाइन वेदर द रिएक्शन स्पॉन्टेनियस ऑर नॉट. तर लक्षात घ्या टेम्परेचर काढायचं. T इज इक्वल टू काय असतं रे डेल्टा एच डिवाइड बाय डेल्टा एच. तर डेल्टा एच ची व्हॅल्यू किती आहे 219 हे किलो जूल आहे. ती मायनस किती आहे 21. ओके, जे किलो जूल मध्ये करण्यासाठी 10⁻³ मल्टिप्लाय करायचं. आपल्याला हे मिळणार आहे 219 डिवाइड बाय 21 किती होते बघा. हे टेम्परेचर 0.01 येते. 14 असं येते. हे केल्विन मध्ये असं टेम्परेचर आपलं आलेलं आहे. तर लक्षात घ्या रिएक्शन स्पॉन्टेनियस आहे की आपल्याला नॉन स्पॉन्टेनियस आहे हे आयडेंटिफाय करायचं आहे. तर रिएक्शन आपली कशी असणार आहे बघा. इथे आपल्याला डेल्टा एच ची व्हॅल्यू कशी दिली आहे पॉझिटिव्ह दिलेलं आहे. डेल्टा एच कसं दिलंय निगेटिव्ह दिलंय. तर लक्षात घ्या कसे असणार डेल्टा एच पाहिजे डेल्टा एच निगेटिव्ह. तर डेल्टा जी कसे येणार आहे डेल्टा जी काय ना डेल्टा जी अपॉइंट असते ना डेल्टा एच पण डेल्टा जी पॉझिटिव्ह येत असेल तर रिएक्शन कसे असणार आहे नॉन स्पॉन्टेनियस. ओके, रिएक्शन इज नॉन स्पॉन्टेनियस. Reaction is non-spontaneous. Okay, understand? एवढाच आहे प्रॉब्लेम. बघा याच्यामध्ये डिटरमाइन वेदर द फॉलोइंग रिएक्शन इज स्पॉन्टेनियस अंडर स्टैंडर्ड कंडीशन. 2H2O लिक्विड O2 gas plus 2H2O if delta H 196 kilojoule, delta S minus 126 joule per Kelvin. Does it cross over temperature? आता लक्षात घ्या की दिलेली आपली रिएक्शन जी आहे ती आपली स्पॉन्टेनियस आहे की नाही आपल्याला सांगायचं आहे. आणि कुठल्या टेम्परेचरला ती स्पॉन्टेनियस आणि नॉन स्पॉन्टेनियस बिहेव करत असते. इक्विलिब्रियम टेम्परेचर आणि स्पॉन्टेनियस आणि नॉन स्पॉन्टेनियस बिहेव करत असते की आपल्याला सांगायचं आहे. आता हे काढण्यासाठी आपल्याला इथे काय करावं लागेल बघा यामध्ये. तर क्रॉस ओव्हर टेम्परेचर काढायचं आहे तर तुम्ही फॉर्म्युला कुठला यूज करणार डेल्टा C इक्वल टू डेल्टा H मायनस P इनटू डेल्टा S. ही डेल्टा C पहिल्यांदा काढली पाहिजे. डेल्टा H ची व्हॅल्यू किती आपली 196 मायनस टेम्परेचर आपलं किती आहे. तर लक्षात घ्या की नॉर्मल कंडिशनला ही रिएक्शन जोडून येते हे लक्षात ठेवायचं. पण नॉर्मल टेम्परेचर आपलं किती असतं 25 डिग्री सेल्सिअस. ओके, 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर कन्सिडर करायचं. 25 डिग्री सेल्सिअस मध्ये 298 केल्विन. डेल्टा एच ची व्हॅल्यू किती आपली -126 आहे. ही जूल पर केल्विन आहे किलो जूल मध्ये करायचं. -126 इंटू 10 काय करायचं -3 करायचं. म्हणजे आपलं हे 196 मायनस 298 मायनस 1 त्याला -0.10 टू -2 मायनस 2 मायनस म्हणजे हे 0 पॉइंट त्याला दे 0126. ओके, हे करायचं. कॅल्क्युलेशन बघा किती येते आपलं 196 मायनस 219 इंटू -37.55. ओके, त्यानंतर एवढी आपल्याला डेल्टा C ची व्हॅल्यू मिळणार आहे किलो जूल मध्ये. हा डेल्टा C ची व्हॅल्यू कशामध्ये आली रे आपली पॉझिटिव्ह आली. बघा इथे कंडिशन काय काय आहेत आपली. डेल्टा H कसे ऑलरेडी आपली पॉझिटिव्ह आहे. डेल्टा S काय आहे निगेटिव्ह आहे. आणि डेल्टा C कसे आहे पॉझिटिव्ह आहे.
तर रिएक्शन कसे असणार कंडिशन सांगितले आपण नॉन स्पॉन्टेनियस ऍट ऑल टेम्परेचर कुठल्याही टेम्परेचर रिएक्शन नॉन स्पॉन्टेनियस असणार डेल्टा जी निगेटिव्ह डेल्टा एस निगेटिव्ह डेल्टा जी पहिली असेल तर रिएक्शन कसे असणार आहे नॉन स्पॉन्टेनियस ऍट ऑल टेम्परेचर येस पॉझिटिव्ह मायनस कुठं 196 -37 हाँ माइनस प्लस ओके हे प्लस 233.55 किलोजूल डेल्टा एच व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे डेल्टा एस निगेटिव्ह डेल्टा एच पॉझिटिव्ह असं असेल तर रिएक्शन नॉन स्पॉन्टेनियस म्हणजे कुठल्याही टेम्परेचरला कंडिशन आपण लिहून दिलेली आहे रिएक्शन इज नॉन स्पॉन्टेनियस at all temperature कुठल्याही टेम्परेचरला रिएक्शन ही नॉन स्पॉन्टेनियस दिसेल डज नॉट क्रॉस ओव्हर टेम्परेचर म्हणजे आपण काय सांगत असतो या टेम्परेचरच्या वरती गेले तर नॉन स्पॉन्टेनियस खाली आले तर स्पॉन्टेनियस असं काही होणार नाही कुठल्याही टेम्परेचरला सुद्धा ती रिएक्शन नॉन स्पॉन्टेनियस असणार आहे डज नॉट क्रॉस ओव्हर एनी टेम्परेचर चल का हे लक्षात द्यायचं ओके की कुठल्याही टेम्परेचरला स्पॉन्टेनियस आणि नॉन स्पॉन्टेनियसली बिहेव करणार आहे की अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आहे लक्षात आहे ना सिंपल आहे त्यानंतर नेक्स्ट बघा याच्यामध्ये प्रॉब्लेम काय बघा कॅल्क्युलेट डेल्टा यू ऍट 298 केल्विन फॉर रिएक्शन ही रिएक्शन आपल्याला दिलेली आहे त्या रिएक्शनचा एन्थॅल्पी पण दिलेला आहे हाऊ मच पीव्ही वर्क इज डन असं म्हटलेलं आहे डेल्टा यू तुम्हाला काढायचा आहे जसं केटर आणि पीव्ही वर काढायचा आहे पीव्ही वर तुम्हाला डब्ल्यूची व्हॅल्यू काढायचं आहे तुम्हाला वर्कडन केमिकल रिएक्शन फॉर्म्युला घ्यायचा आहे वर्कडन केमिकल रिएक्शन काय आपला फॉर्म्युला W is equal to minus delta NGRT NC म्हणजे काय नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसेस फिर माइनस डेल्टा NGRT आहे की नाही फॉर्म्युला आपला वर्कडन केमिकल रिएक्शन तर मग डेल्टा N ची व्हॅल्यू कशी काढता येईल तुम्ही N2 N1 N2 म्हणजे काय नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट्स माइनस नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट्स प्रोडक्ट्स कोण आहेत आपले C2H5Cl त्याचा मोल किती आहे 1 आहे रिएक्टंटचे मोल किती आहेत 1 आणि 2 त्याचा 1 आहे ह्याचा 1 आहे म्हणजे किती आले टोटल 2 म्हणजे किती आले डेल्टा एन ची व्हॅल्यू -1 चल का इथं पुढे करा W is equal to -1 R किती आहे गॅस पर्सन 8.314 जूल पर केल्विन पर मोल टेम्परेचर किती दिले 298 चल का 298 दिलेला आहे हेच करायचं आहे की तुम्हाला वर्कडन केमिकल रिएक्शन होणार पीव्ही वर ठीक तर ती किती येणार आहे बघा आपलं 2478 का जूल मध्ये आणि तुम्हाला कशामध्ये पाहिजे किलो जूल मध्ये पाहिजे तर किलो जूल मध्ये काय येणार आहे किलो जूल मध्ये करण्यासाठी काय करणार आहे 10⁻³ किलो जूल म्हणजे -2 म्हणजे काय आलं 2.478 किलो जूल कसं होतं ते तुम्हाला काय मिळणार आहे पीव्ही वर्क मिळणार त्यानंतर आता काय करायचं आहे डेल्टा यू काढायचा डेल्टा यू तर टेम्परेचर दिले त्यांनी 298 केल्विन डेल्टा एच इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे डेल्टा एच इक्वल टू डेल्टा ई प्लस डेल्टा एन आर टी आहे की नाही फॉर्म्युला असा आहे की नाही रे डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन आर टी हा आपला फॉर्म्युला आहे तुम्हाला डेल्टा यू काढायचा तर काय येणार आहे सांगा फॉर्म्युला मला डेल्टा यू इज इक्वल टू काय होणार डेल्टा एच मायनस डेल्टा एन आर टी डेल्टा एच ची व्हॅल्यू किती आहे -72.3 चल का ओके माइनस डेल्टा एन किती आहे डेल्टा एन आर टी ची व्हॅल्यूच आपण काढली तो वर्कडन मध्ये चल का इथे डेल्टा एन ची व्हॅल्यू आहे ना हे चल का डेल्टा एन आर टी ची व्हॅल्यू आहे ना आपली किती आले -2.478 चल का ते माइनस प्लस होईल ते +2.478
तो -72.3 आणि 2.478 किती येणार -69.80 किलो तेवढं आपली डेल्टा ची व्हॅल्यू आली कसं होता की अशा तीन वर्क डन पीव्ही1 आणि आपला डेल्टा आहे कसं आहे ना ते कसं काढले समजले का वर्क डन इन केमिकल रिएक्शन आणि नंतर डेल्टा एस इक्वल डेल्टा ई प्लस डेल्टा एन अंडरस्टँड calculate work done during synthesis of ammonia in which following changes from 8 dm³ to 4 dm³ at constant external pressure of 43 bar in part direction work energy flows आता लक्षात घ्या तुम्हाला अमोनियाचं सिंथेसिस करायचं आहे म्हणजे अमोनिया फॉर्म करायचं आहे अमोनिया फॉर्म होत असताना फॉर्म कसं चेंज होत आहे 8 dm³ to 4 dm³ जी इनिशियल व्हॉल्यूम किती असणार आहे तुमचं अरे 8 dm³ to 4 dm³ होणार आहे ना म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम आपलं V1 किती असणार आहे 8 dm³ असणार आहे आणि फायनल व्हॉल्यूम मध्ये V2 असतं ते किती आपलं 4 dm³ आहे बरोबर आहे त्यानंतर कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर म्हणजे Px ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 43 बार दिलेली आहे बरोबर त्यानंतर इन पार्ट डायरेक्शन वर्क एनर्जी फ्लोज असं म्हणलेलं आहे तर आपल्याला वर्क एनर्जी फ्लोज काढण्यासाठी W ची व्हॅल्यू काढली पाहिजे W निगेटिव्ह येत असतं वर्क डन बाय द सिस्टीम W पॉइंट असतं वर्क डन ऑन द सिस्टीम त्यामुळे ऑन द सिस्टीम असतं सिस्टीमने एनर्जी घेतली असणार आणि निगेटिव्ह असतं सिस्टीमने एनर्जी सराउंडिंग दिली असणार आता वर्क डन काढायचं आहे W ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे फॉर्म्युला सेम आपला काय आहे W = -Px * डेल्टा -Px * डेल्टा -Px डेल्टा ही म्हणजे काय P2 - P1 आता माइनस Px ची व्हॅल्यू किती आहे 43 बार इनटू फॉर्म्युला किती आहे P2 ची व्हॅल्यू 4 8 चला -43 4 - 8 -4 माइनस माइनस एक प्लस झालं ठीक आहे 12 70 चला 172 किती आलं हे युनिट काय प्रेशर होतं रे बार आणि फॉर्म्युला dm³ म्हणजे युनिट काय dm³ बार तर चलो वर्क डन ची व्हॅल्यू कशी आली आपली पॉझिटिव्ह आले वर्क डन पॉझिटिव्ह असेल तर वर्क डन काय असणार आहे ऑन द सिस्टीम ओके W ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे त्यामुळे वर्क डन काय असणार आहे work done on the system म्हणजे एनर्जी काय असणार आहे फ्लोज ओके एनर्जी कुठे फ्लो होणार आहे फ्लोज इनटू द सिस्टीमला एनर्जी फ्लो होणार आहे ठीक आहे चला अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं Question number 6 type है calculate amount of work done in the oxidation of 1 mole of HCl at 200 degrees Celsius according to the this reaction and decomposition of 1 mole of NO at 300 degrees Celsius for the reaction. तुम्हाला ऑक्सिडेशन करायचं आहे कुणासाठी 1 mole HCl साठी लक्षात घ्या 1 mole HCl तर इथं 1 mole HCl 1 mole HCl घ्यायचं तुम्हाला नंबर ऑफ मोल्स ऑफ HCl 1 घेतला आहे डेल्टा एन ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचं आहे डेल्टा एन ची व्हॅल्यू ऑक्सिडेशन ऑफ 1 mole of HCl at 200 degrees Celsius according to the reaction असं म्हटलेलं आहे तर वर्क डन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे वर्क डन काढण्यासाठी फॉर्म्युला आपण कुठला वापरणार आहे सेम W = -डेल्टा n RT वापरणार आहे W = -डेल्टा n RT आपल्या इथे दिलेली रिएक्शन जी आहे ती 4 मोल HCl साठी दिलेली आहे 4 मोल HCl gives 2 moles Cl2 and 2 moles of water डेल्टा n ची व्हॅल्यू जी असणार आहे आपली इथं डेल्टा n तर ही पहिल्यांदा डेल्टा n काढली पाहिजे मग इथं डेल्टा n कसं आहे बघा इथं 1 मोल HCl साठी आपल्याला काढावं लागेल वर्क डन कुणासाठी काढायचं आहे 1 मोल HCl साठी काढायचं
तर इथे डेल्टा एन ची व्हॅल्यू किती आहे बघा. डेल्टा एन म्हणजे काय आहे बघा, n2 n1. ओके, n2 ची व्हॅल्यू नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट्स मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट. प्रोडक्ट्सचे मोल्स किती आहेत, इथे 2 मोल्स आहेत, इथे किती मोल्स आहेत, 2 आहेत. टोटली किती झाले, 4. 4 मायनस n1 किती आहे, 5 ना. 4 मायनस 5 म्हणजे किती आले मोल्स इथं, डेल्टा एन ची व्हॅल्यू -1 मोल आले. आता त्यानंतर आपल्याला सांगितलंय काय, 1 मोल HCl साठी आपल्याला वर्क डन काढायचं, बरोबर आहे ना. 1 मोल HCl साठी. आता 4 मोल HCl साठी आता HCl चे मोल निघले तर आपल्याला इथं रिएक्शन मध्ये 4 मोल HCl किती मोल डेल्टा एन देतोय रे, -1 मोल ते -1 मोल डेल्टा एन देतोय. तर आपल्याला 1 मोल HCl किती मोल डेल्टा एन देणार ते आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायला पाहिजे. आता हे किती आलं ते -1/4 झालं, बरोबर आहे ना. 1 × 4 म्हणजे -1/4 म्हणजे काय आलं, -0.25 मोल. मोल एवढा काय आला आपला डेल्टा एन आला. कुणासाठी, 1 मोल HCl साठी. आपल्याला वर्क डन 1 मोल HCl साठीच करायचं ना. 1 मोल HCl साठी डेल्टा एन ची व्हॅल्यू -0.25. आता मग लक्षात घ्या, तुम्ही फॉर्म्युला आता यूज करू शकता. W = काय आहे, मायनस डेल्टा एन RT. डेल्टा एन ची व्हॅल्यू किती आहे, -0.25. गॅस पर्सेंटची व्हॅल्यू किती असते, 8.314 जूल पर केल्विन पर मोल. टेम्परेचर 200 डिग्री सेल्सिअस आहे. 200 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर तुम्हाला दिलेलं आहे. 200 चे केल्विन मध्ये करा, 273 ऍड करा, किती आलं हे 473 केल्विन. ओके, आपल्या इथं इंटू 473 करायचं की मायनस मायनस प्लस आलं, प्लस 0.25 8.3447. याचं कॅल्क्युलेशन करायचं. W ची व्हॅल्यू आपल्याला इथं बघा प्लस 81.1 ते आपल्याला दिलेली इथे ते प्लस 983 जोड 980.12 एवढी W ची व्हॅल्यू आपल्याला मिळते वर्कआउट. ओके, त्यानंतर आपल्याला सेकंड काय करायचं याच्यामध्ये, आता डिकम्पोजिशन ऑफ 1 मोल ऑफ NO at 300 डिग्री सेल्सिअस. आता इथे मोल्स किती दिले, 3 मोल्स. किती मोल दिले, 3 मोल्स. किती दिले, 2 मोल दिले ना. आता 1 मोलची काढायचं. 1 मोलचे कसं आहे ना, 1 मोल साठी कसं आहे ना, डेल्टा एन ची व्हॅल्यू किती ना बघा इथं. डिकम्पोजिशन ऑफ 1 मोल ऑफ NO at 300 डिग्री सेल्सिअस विचारलंय. सेकंड कंडिशन इथं आहे बघा, याच्यामध्ये की पहिला चला. आता इथं लक्षात घ्या, 2 मोल NO साठी डेल्टा एन ची व्हॅल्यू किती आहे आपली, डेल्टा एन किती येणार इथं, प्रोडक्ट मायनस रिएक्टंट N2 N1. N2 ची व्हॅल्यू किती येणार इथं आपली 1 मायनस हे किती येणार आपल्याला 3 ना, 1 मायनस -3. इकडले मोल्स 3 आहेत ना, बरोबर ना. इकडले मोल्स आपले 3 आहेत. तर डेल्टा एन ची व्हॅल्यू सॉरी इथं लिहायला आपलं चुकलेलं आहे. मी काय लिहिलंय इकडे केले, N2 इकडे पाहिजे तरी म्हटलं हे असं कसं केलं, N2 ह्या साईडला पाहिजे. N2 गॅस प्लस इकडे O2 गॅस आहे. ओके, गॅस आहे. आता डेल्टा एन ची व्हॅल्यू किती आली, इकडे 2 मोल्स आहेत ना, म्हणजे इथं प्रोडक्टचे मोल्स किती आले रे, 1 + 1 2 झाले, मायनस रिएक्टंटचे किती मोल्स आहेत, 2 आहेत, म्हणजे 2 - 2 काय झाले इथं 0 झालं. डेल्टा एन ची व्हॅल्यू काय आली, 0 आली. पण डेल्टा एन 0 असेल तर आपला W = डेल्टा एन RT ची व्हॅल्यू काय येणार आहे, 0 च आहे. करेक्ट आहे, 0 च आहे मला शब्द, वर्क डन 0. त्यानंतर बघा समज एक्सप्लेन. When 6 grams of O2 react with ClF as per
तर 6 ग्रॅम O2 रिएक्ट झाल्यावरती आपल्याला किती एंथॅल्पी चेंज मिळतो रे? 38.55 मिळतोय. चल का आता मग इथं लक्षात घ्या, ह्या रिएक्शन मध्ये O2 चे मोल किती आहे रे? O2 चा मोल किती आहे? 1 मोल आहे ना. चल का बघा इथे ह्याच्यामध्ये 1 मोल ऑफ O2, 1 मोल O2 मध्ये किती रे? 32 ग्रॅम ना. ऑक्सिजनचं एका ऑक्सिजनचं 16 ग्रॅम वेट असतं. दोन ऑक्सिजनचा O2 मध्ये 2 ना 32 ग्रॅम. आता लक्षात घ्यायचं 6 ग्रॅम O2 तुम्हाला किती एंथॅल्पी चेंज देतो रे? 38.55 किलोजूल एवढा एंथॅल्पी चेंज देतो. तर आता 1 मोल O2 मध्ये 32 ग्रॅम ना. काय किती एवढंच करायचं. 32 into 38.55 डिवाइड बाय 6. तर हेच कॅल्क्युलेशन करायचं. आन्सर आपल्याला येते 205.6. ही आपली डेल्टा आहे. झाले ओके, लक्षात घ्या एवढंच करायचं. 1 मोल आहे ना रिएक्शन मध्ये 1 मोल 32 एवढं. कॅल्क्युलेट स्टँडर्ड एंथॅल्पी फॉर द फॉर्मेशन ऑफ CH3OH. म्हणजे मिथाइल अल्कोहोल तयार करायचं तुम्हाला ह्या सगळ्या इक्वेशन वरून. आता स्टँडर्ड एंथॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ मिथाइल अल्कोहोल CH3OH तुम्हाला करायचं आहे. तर CH3OH फॉर्म करत असताना आपल्याला कसं फॉर्म केलं पाहिजे? CH3OH सांगा, तुम्ही सांगू शकते? हे CH3OH तुम्हाला तयार करायचं आहे. मिथाइल अल्कोहोलचं फॉर्मेशन करायचं आहे. कसं होणार? फॉर्मेशन ऑफ CH3OH. CH3OH तुम्हाला फॉर्म करायचं. ठीक, आता जनरली कसं होतं रे? आपली कार्बनची स्टेट दिलेली आहे ग्राफाइट, बरोबर आहे ना. आणि कोण लागणार आहे? की हायड्रोजन लागणार आहे. आणि की कोण लागणार आहे? ऑक्सिजन लागणार आहे. त्याचं हायड्रोजन ऑक्सिजन आपल्याला लागणार आहे. आता जनरल आपली कशी होत असते? सी ग्राफाइट कार्बन ग्राफाइटच्या फॉर्म मध्ये प्रेझेंट पाहिजे, बरोबर आहे. आणि हायड्रोजन कसा पाहिजे आपला? गॅसेस स्टेट मध्ये. किती हायड्रोजन लागतात मिथिल अल्कोहोल मध्ये? 4 हायड्रोजन ना. 4 हायड्रोजन मध्ये किती रे? 2H2 गॅस, बरोबर आहे ना. एक कार्बन आहे याच्यामध्ये, त्यामुळे कार्बन कुठल्या स्टेट मध्ये? ग्राफाइट स्टेट मध्ये. स्टँडर्ड स्टेट मध्ये थर्मोकेमिकल इक्वेशन लिहायचं आहे. H2 गॅस. आता ऑक्सिजन ऑक्सिजन कुठल्या स्टेट मध्ये येणार? ऑक्सिजन कुठल्या येणार आहे? एकच लागणार आहे. म्हणजे ऑक्सिजन ऑलवेज O2 असतो, त्यामुळे आपण काय घ्यायचं? हाफ O2 गॅस करायचं. चल का हाफ O2 गॅस करायचं. आणि इकडे मग तुम्हाला काय मिळणार आहे? CH3OH लिक्विड. आणि ह्याची तुम्हाला स्टँडर्ड एंथॅल्पी ऑफ फॉर्मेशन काढायचं आहे. चल का हे स्टँडर्ड एंथॅल्पी ऑफ फॉर्मेशन काढायचं. मग आता ही आपली स्टँडर्ड रिएक्शन झाली. तर हे 3 इक्वेशन तुम्हाला दिलेले आहेत. त्या 3 इक्वेशन वरून हे इक्वेशन तुम्हाला तयार करायचं. तर कसं होईल ते सांगा. आता ही फॉर्मेशन ऑफ मिथाइल अल्कोहोलचं आपण स्टँडर्ड इक्वेशन करून घेतलेलं आहे. काय दिलेल्या 3 थर्मोकेमिकल इक्वेशन वरून आपल्याला हे इक्वेशन तयार करायचं आहे. तर तुम्हाला ग्राफाइट कुठल्या साइडला पाहिजे? रिएक्टंट साइडला. रिएक्टंट साइडला असलेलं इक्वेशन कुठलं आहे? के ना. के आधी दिसतोयच. त्यानंतर आता CH3OH कुठल्या साइडला पाहिजे तुम्हाला? CH3OH प्रोडक्ट साइडला पाहिजे. त्यासाठी पहिले इक्वेशन रिव्हर्स करावं लागेल. चल का. आणि त्यानंतर हे H2 गॅस कुठल्या साइडला पाहिजे? तो रिएक्टंटला पाहिजे. त्यामुळे ते H2S फक्त इक्वेशन 1 काय करायचं? रिव्हर्स करायचं. मग इथे लिहू शकता तुम्ही इक्वेशन 1 काय करायचं? रिव्हर्स करायचं. and then add परत काय करायचं? add equation 2 and 3. then add equation 2 and 3 हे इक्वेशन ऍड करायचं. मी इक्वेशन 1 रिव्हर्स करून लिहिले. कसं एकदा रिव्हर्स केल्यावरती CO2 गॅस बरोबर आहे प्लस H2O लिक्विड बरोबर. त्या साइडला काय ना CH3OH लिक्विड प्लस ठीक आहे ना 3/2 O2 गॅस. आता रिव्हर्स केल्यावर एंथॅल्पी सुद्धा कसे होणार आहे? एंथॅल्पीचा साइन चेंज होणार. मायनस साठी काय होणार? प्लस 726 किलोजूल
पर मोल, बरोबर. परत इक्वेशन 2 काय करायचं, ऍड लिस्ट सगळ्याला कार्बन ग्राफाइट ओके प्लस O2 गॅस, फिर ह्या साइडला CO2 गॅस प्लस CO2 गॅस ची स्टँडर्ड एंथैल्पी ऑफ फॉर्मेशन ॲज इट इज. तर डेल्टा H1 म्हणूया, डेल्टा H2 म्हणूया, हे किती आलं आपलं मायनस 390 किलोजूल पर मोल. आणि हे पण ॲज इट इज थर्ड H2 गॅस प्लस हाफ O2 गॅस H2 लिक्विड, बरोबर आहे ना. डेल्टा H ची व्हॅल्यू किती येणार आहे, आता लक्षात घ्या. तुम्हाला रिएक्शन मध्ये इथे H2 आहे, H2 नको आहे, तुम्हाला लक्षात घ्या. त्या रिएक्शन मध्ये H2 पाहिजे का, की रिएक्शन मध्ये H2 कॅन्सलच करायचं आहे. त्यासाठी मला इथं 2H2 इकडे आले पाहिजे, इकडे 2H2 म्हणजे इकडे 2H2 आले पाहिजे. कॅन्सलच करायचं ना, हे नकोच आपल्या इथे, लागणार नाही स्टँडर्ड इक्वेशन. त्यासाठी इक्वेशन हे आपलं थर्ड काय केलं पाहिजे, 4 ने मल्टिप्लाय करायचं. देन ऍड इक्वेशन 2 अँड मल्टिप्लाय इक्वेशन 3 म्हणा, अँड मल्टिप्लाय 2 ओके, मल्टिप्लाय बाय 2 फॉर इक्वेशन किती ना थर्ड इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करा. ओके, 2 ने मल्टिप्लाय केल्यावरती काय येणार आहे, इकडे 2 ने मल्टिप्लाय करा, हे रिव्हर्स केले 1 मायनस या रिलीज ठेवलं, इथे काय येणार 2H2, इथे 2 ने मल्टिप्लाय केल्यावर काय येणार आहे, फक्त काय येणार 2/2 O2 ना, इथे काय येणार 2H2. स्टँडर्ड एंथैल्पी सुद्धा याची काय होणार 2 ने मल्टिप्लाय करा, 2 ने मल्टिप्लाय केल्यावर डबल होणार, किती होणार आहे -286 मध्ये किती होणार आहे, -286 मध्ये किती होणार 5 किती होणार, किती होणार आहे 572 ओके किलोजूल, हे एवढी होणार आहे. हे डेल्टा H लिहून आपण येणार. आता आपल्याला ओव्हरऑल इक्वेशन करायचं ओके. कसं आलं ओव्हरऑल इक्वेशन, आता मी इथं वरती लिहितोय कसं, काय आलं बघा याच्यामध्ये ओव्हरऑल इक्वेशन मध्ये काय कॅन्सल झालं रे, 2H2 लिक्विडला 2H2 लिक्विड कॅन्सल झालं. आणखी काय कॅन्सल होते बघा, या CO2 गॅसला हा CO2 गॅस कॅन्सल झाला. परत आता बाकीचं काही कॅन्सल होते का बघा, आणखी काय कॅन्सल होऊ शकतंय, आता काही कॅन्सल होणार नाही, बरोबर आहे ना. आपल्याला राहिलं काय इक्वेशन काय आलं याच्यावर, आता इक्वेशन यायला पाहिजे C ग्राफाइट प्लस काय रे 2H2 गॅस ओके, प्लस इकडे काय येणार आहे हाफ O2 गॅस CH3OH लिक्विड. आता इथं स्टँडर्ड एंथैल्पी ऑफ रिएक्शन ही काय असणार आहे डेल्टा H1 तर का डेल्टा H2 प्लस डेल्टा H. सगळ्यांच्या व्हॅल्यू ऍड करा, प्लस 726 प्लस किती येणार आपलं -390 प्लस -572 किती आलं आपलं ओके. त्याची व्हॅल्यू से आपल्याला मिळणार आहे -239 किलोजूल पर मोल, -2 किती आहे 39 किलोजूल पर मोल. अशा पद्धतीने आपल्याला स्टँडर्ड एंथैल्पी मिळेल फॉर्मेशन ऑफ इक्वेशन. समजलं का ओके. अशा पद्धतीने करायचं.